भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा सीतानाथ समारंभाम् मीनदास मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरु परंपरा। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्तं राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी। वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। सच्चिदानन्दरूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम शांति शांति शांति। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधेश। भगवान कृष्ण कन्हैया दिव्य अलौकिक कथेमध्ये आज कथेचा प्रारंभ होत आहे। एक भजनानंदी महात्मा आपल्या सर्वांना सोडून निजधामाला जाते झाले। त्यांचे द्वितीय पुण्यस्मरण आहे। हरिभक्तिपरायण वैकुंठवासी भजनानंदी संत रामजी अण्णा पूर्ण हयातभर जीवनभर केवळ भगवंताचं भजन त्यांनी केलं
आणि ही लोकाची यात्रा संपवून 2 वर्षापूर्वी अण्णांचं जाणंही घडलं. महात्म्याचं जगणं हे काही काळापुरतंच असतंय. महात्मे काम झालं की इथं भरपूर काळ थांबत नाहीत बघा. काम झालं की कार्य संपलं की महात्मे इथून जात असतात. आणि हे दोन्ही सोहळेच आहेत. जन्माचा एक सोहळा आहे आणि मृत्यूचा एक सोहळा आहे. जन्माचा सोहळा सर्वजण आनंदाने स्वीकारतो, पण मृत्यूचा सोहळा आपल्याला स्वीकारताना जरा जड जातो बघा. सोहळा हा शब्द ज्ञानोबाणी सुद्धा ज्ञानेश्वरीत वापरला आणि तुकोबाणी सुद्धा गाथ्यामध्ये वापरला बघा. ज्ञानोबा म्हणाले, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. अर्थात जन्माचा जसा सोहळा आहे तसाच मृत्यूचा सुद्धा सोहळाच आहे. तुकोबा सुद्धा म्हणाले, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अर्थात मृत्यूचा सुद्धा सोहळाच. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा सोहळा येतच असतो. पण नाथ महाराज भागवतात असं म्हणाले बघा, ज्या ज्या मुलांना हा सोहळा पार पाडण्याचं भाग्य मिळालं त्यांच्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाही. म्हणून आपल्या आई वडिला प्रित्यर्थ प्रत्येक मुलाला हा सोहळा साजरा करता आला पाहिजे. त्यांनी जन्माला घातलंय, त्यांचं मुलावर ऋण होतंय बघा. याला पितृ ऋण म्हणतात. या ऋणातून मुलाने उतरे झालं पाहिजे. अर्थात आपल्या आई वडिलाकरिता त्यानं ज्ञानदान, अन्नदान, नामस्मरण केलं पाहिजे, पिंडदान सुद्धा केलं पाहिजे. त्यांनी जन्माला घातलं म्हणून त्यांचं स्मरण सुद्धा केलं पाहिजे. महत्वाचं बोलतो, अण्णांच्या बाबतीत त्यांची मुलं तर त्यांचं कर्तव्य करतच आहेत, पण अण्णांचं काम हे केवळ त्यांच्या वैयक्तिक कामापुरतं नव्हतं, तर पूर्ण आपल्या या परिसरापुरतं, परिसराच्या बाहेरही तालुक्यापेक्षा सुद्धा मोठं म्हटलं तरी हरकत नाही. अण्णांचं काम मोठं होतं. अहमदपूर नांदेडपर्यंत अण्णा भजनाला जायचे. आणि मग समाजाला सुद्धा एखाद्या महात्म्याच्या प्रीत्यर्थ, त्याच्या स्मरणार्थ काही चिंतन करावं लागत असतं बघा. अण्णांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भगवान कृष्ण कन्हैयाची कथा अर्थात श्रीमद भागवत कथा, 7 दिवस ज्ञान यज्ञ, अन्नदान, अखंड हरिनाम सप्ताह, या सगळ्या गोष्टींनी हा सोहळा साजरा होणार आहे. त्यातला हा कथेचा पहिला दिवस आहे. ज्यांनी आपलं आयुष्य भजनाकरता खर्ची घातलं त्या साधूच्या, त्या भगवत भक्ताच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कथा करण्याचा योग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आम्ही सुद्धा खरंच भाग्यवान आहेत की अण्णांकरिता कथा करायला मिळते बघा. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मी ज्या वेळेला पहिली कथा आपल्या भागाला लिंबुट्याला केली, त्या काळात अण्णा माझ्या कथेला साथ करण्याकरता होते. अण्णांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांचं भजन मोठं होतं, नामस्मरण भक्तीच्या प्रांतात नावही मोठं होतं. आयुष्यभर साधना केली, नामस्मरण केलं,
झाकली घटीचा दिवा, नेणू काय झाला केधवा या न्यायाने. दिवा जसा तेल संपलं की विझून जातो आणि प्रकाश देणं बंद होतंय, त्याप्रमाणे देह ठेवला आणि निजधामाला निघून गेले. तर त्यांच्या पश्चात त्यांच्या प्रीत्यर्थ ही भगवंताची कथा करण्याचा योग आपल्या जीवनात प्राप्त झालाय. भागवताची कथा अत्यंत श्रेष्ठ आहे. ही कथा अनेकाचं कल्याण करणारी, अनेक जड जीवाचा उद्धार करणारी, भूत मात्राला तारून नेणारी कथा आहे. तुकोबाराय असं म्हणाले बघा, देवा, जी मंडळी गीत आणि भागवताचं श्रवण करतात त्यांची सेवा मला घडू दे. गीत भागवत करती श्रवण, गीत भागवत करती श्रवण, गीत भागवत करते श्रवण, गीत भागवत करते श्रवण, गीत भागवत करती श्रवण, गीत भागवत करती श्रवण, गीत भागवत करते श्रवण, गीत भागवत करते श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कनपुत्र होती जी सात्विक, कोळी कनपुत्र होती जी सात्विक, कोळी कनपुत्र होती जी सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होते जे गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. अर्थात गीता आणि भागवत श्रवण करणाऱ्याचं कौतुकही देवाला वाटतंय. पण महाराज म्हणते, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. देवा, त्यांची सेवा मला घडू दे रे. जर गीता भागवत श्रवण करणाऱ्याची सेवा मला घडू दिलीस देवा, तर माझ्यासारखं भाग्य दुसऱ्या कोणाचं नाही. आपल्याकडं दोन ग्रंथ प्रामुख्याने आहेत बघा. एक आहे रामायण आणि एक आहे भागवत. बारीक आहे का? रामायण माणसाला जगावं कसं शिकवत आहे आणि भागवत माणसाला मरावं कसं शिकवत आहे. भाऊ कसा असला पाहिजे, पत्नी कशी असली पाहिजे, वडिलाच्या वचनाकरता मुलाने कोणतं कर्तव्य केलं पाहिजे, मित्र कसा असला पाहिजे, शत्रू सुद्धा कसा असला पाहिजे, हे सगळं शिकवतंय बघा रामायण. पण जगणं जितकं महत्वाचं आहे, मला वाटतंय मरणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असताना, भगवत चिंतन नामस्मरण करत असताना, अख्खं आयुष्य भजनामध्ये घातलं असताना मरण येणं हे खरं मरण आहे बघा. काहीच्या नशिबात हे भाग्य राहिलं नाही. त्यांनी कधी माळही घातली नाही, कधी भजनही केलं नाही, नामस्मरण नाही, काही नाही, आले तसे गेले बघा. महाराज म्हणते, त्या जगण्याला, त्या जन्मण्याला तरी काय अर्थ आहे? याला उत्तम मरण म्हणत नाहीत.
राजा परीक्षिती सारख्याचं मरण उत्तम केलं या भागवताने. म्हणून मरावं कसं हे शिकवतंय बघा भागवत. भागवत म्हणजे जगाला पावन करणारी गंगा आहे. ती गंगा वाहते बघा तिकडे उत्तरेमध्ये, तिला भागीरथी गंगा म्हणतात, जी भगीरथानं खाली आणली. ती गंगा माणसाला पवित्र करण्याचं काम करते. तिच्यामध्ये जे जे मंडळी स्नान करतात ती मंडळी पवित्र होतात बघा. पण तिचं महिमान वर्णन करताना महाराज म्हणाले, तिचं नुसतं वाचेनं नाम वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्म गेरे, दृष्टी पडता ब्रह्म गेरे, दृष्टी पडता ब्रह्म गेरे, दृष्टी पडता ब्रह्मगिरे, दृष्टी पडता ब्रह्मगिरे, दृष्टी पडता ब्रह्म. जी गंगा भगीरथानं खाली आणली ती गंगा माणसाला पवित्र करते. पण बारीक आहे का, ती गंगा फक्त माणसाला बाहेरून पवित्र करते बघा, आतून नाही करत. कुठून पवित्र करते? फक्त बाहेरून पवित्र करते ती गंगा. आपल्या जवळून सुद्धा वाहते ती वाण गंगा, माणसाला निर्मळपणा देते ती. पण कुठून देते? फक्त बाहेरचं कातडं पवित्र करते ती, बाहेरचं कातडं स्वच्छ करते, अंतकरण निर्मळ नाही करत बघा गंगा ती. अर्थात ही बाहेरून दिसणारी गंगा बाहेरचं शरीर पवित्र करते, पण भागवत रूपी गंगा माणसाचं अंतकरण निर्मळ करते बघा. आणि मला असं वाटते देवाला बाहेरचा निर्मळपणा तर आवडत असेलच, पण त्याही पेक्षा देवाला अंतकरणाचा निर्मळपणा फार आवडत असेल बघा. अंतकरणाचा निर्मळपणा अत्यंत गरजेचं आहे बघा. ज्याचं अंतकरण निर्मळ नाही त्याच्याजवळ देव येत नाही बघा. उलट महाराज म्हणाले, ज्याचं चित्त शुद्ध आहे त्याच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाल राय तेते, येऊनी गोपाल राय तेते, विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी भरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी भरी सत्ता, विश्वास तो करे स्वामी भरी सत्ता.
आणि चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तिथे. ज्याचं चित्त निर्मळ आहे देव त्याच्या चित्ताच्या ठिकाणी येऊन राहतो बघा. म्हणून चित्ताचा निर्मळपणा फार गरजेचा. गंगा माणसाला बाहेरून पवित्र करते पण भागवत रूपी गंगा माणसाला आतून निर्मळ करते बघा. आता आपल्या जवळ गोदावरी गंगा आहे, तिचं सुद्धा विशेष असं महिमान आहे. महादेवाच्या जटेमधून भगीरथाने बाहेर काढलं म्हणून तिला भागीरथी गंगा म्हणतात. आणि महादेवाच्या जटेमधूनच गौतमाने तिला खाली आणलं म्हणून तिला गौतमी गंगा अर्थात गोदावरी म्हणतात बघा. त्या एकच आहेत, फक्त ती एक उत्तरेत वाहते, एक दक्षिणेत वाहते. आता ती आपल्या जवळ आहे म्हणून तिचं महिमान आहे बघा. हे आपल्याला तितक्या लांब नाही जाणं झालं तरी गोदावरी तिचीच बहीण आहे. गंगेची धाकटी बहीण आहे गोदावरी. गोदावरीला सुद्धा तितकंच महिमान आहे. आपल्या परिसरातली जुनी माणसं महिन्याला अमावस्येला विशेष पर्वाला गोदावरीच्या स्नानाला जात होती. आता काळाच्या ओघात माणसं फास्ट झाली, आता जाणं घडत नाही. श्रावणात कधीतरी जातो आता, पण विशेष पर्वाला संक्रांतीला ग्रहण काळामध्ये गोदावरीच्या स्नानाचं विशेष महिमान आहे. गोदावरी 1465 किलोमीटर आहे बघा. गोदावरी उगम पावते त्र्यंबकेश्वरी तिचं डोकं आहे, तिचं हृदय आहे. इथे माजलगाव तालुक्याला आपल्या जिल्ह्यामध्ये अब्जाक तीर्थ म्हणतात त्याला, अर्थात मंजरतला. तिचं नाभिस्थान आहे नांदेडला. आणि तिचे पाय आहेत बघा गोदा संगम म्हणतात त्याला, बंगालच्या उपसागराजवळ. 11,000 तीर्थ राहतात गोदेमध्ये. हजारो साधू तिच्या वास्तव्याला राहतात बघा. प्रभू रामचंद्र वनवासात तिच्याच किनारी वास्तव्याला होते. तिचंही वर्णन महाराजांनी केलंय. गोदा तटे निर्मळे, गोदा तटे निर्मळे, गोदा तटे निर्मळे, गोदा तटे निर्मळे, गोदा तटे निर्मळे. देव देवाची देवुळे, देव देवा ते देवुळे, देव देवाची देवुळे, देव देवाची देवुळे. संत महंत मिळे, संत महंत मिळे, संत महंत मिळे, संत महंत मिळे. दिवस जाय सुखाचा, दिवस जाय सुखाचा, अवघे झाले अरानुका, 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 अवघे झाले अरानुका. गोदा तटे निर्मळे, देव देवांची देऊळे, संत महंत मिळे, दिवस जाय सुखाचा. गोदावरीचं सुद्धा गंगे इतकंच महिमान आहे. आता आम्ही तिला अपवित्र बनवलंय, त्याच्यामुळे आमच्या मनात ती बसत नाही. आता काय करता त्याला. तिचं एक छोटस महिमान सांगतो ऐका. त्या वानरी आपलं केशरी नावाच्या वानराला 2 बायका होत्या. केशरी नावाच्या वानराला एका पत्नीचं नाव होतं अंजनी आणि एका पत्नीचं नाव होतं आद्री. त्या अंजनीला 5 मुलं झाली, त्याच्यापैकी सगळ्यात थोरले हनुमानजी. आणि जी दुसरी आद्री होती ना,
त्या दोघीलाही ब्रह्मशाप झाला होता. ब्रह्मशापाने ती अंजनी झाली वानरी आणि ती आद्री झाली मांजरी. ती मांजर झाली. ती मांजरीचा देह सुटावा निघावा म्हणून त्या आद्रेने अनेक तीर्थामध्ये स्नान केलं. शेवटी तिनं गोदावरी स्नान केलं बघा. आणि गोदावरीच्या स्नानाने तिचा मांजरीचा देह सुटला. त्याला मार्जार तीर्थ म्हणतात. अर्थात हे गोदावरीचं महिमान आहे. आपल्या जवळ आहे, आपण गेलं पाहिजे त्याच्याकडे. पण या सगळ्या गंगा माणसाला बाहेरूनच निर्मळ करतात, पण भागवत रूपी गंगा माणसाला आतून निर्मळ करते बघा. ही कथा आत्मदर्शन घडवते. आरसा असतो बघा. आरसा काय करतो? आरसाला माणसाला प्रतिबिंब दाखवतो. आरसा माणसाला प्रतिबिंब दाखवतो. तुम्ही जसे आहात तसं दाखवण्याचं काम करतो. त्याला आरसा म्हणतात बघा. आता कॅमेराही जसा आहे तसा दाखवतो, पण कॅमेरेवाले त्याच्यात बदल करतात. काळा माणूस गोरा करतात, गंध नसला तर गंध लावतात, आहे की नाही? ते चांगले आहेत बिचारे. लोकाला समाधान वाटेल असं तयार करतात. पण आरसा समाधानाचा विचार करत नाही. आरसा तुम्ही जसे आहात तसं दाखवतो बघा. आरसा अर्थात आरसा आत्मदर्शन घडवतो बघा. पण भागवतही आरसाच आहे. तुम्ही नेमके कसे आहेत हे दाखवतो आरसा. आणि भागवत देवाच्या दृष्टीत तुम्हाला चांगलं करतो बघा. माझे शब्द परत ऐका. तिघा जणाच्या दृष्टीमध्ये आपण चांगलं असलं पाहिजे. देवाच्या दृष्टीमध्ये आपण चांगलं असलं पाहिजे. शास्त्राच्या दृष्टीत चांगलं असलं पाहिजे. आणि साधूच्या दृष्टीत चांगलं असलं पाहिजे बघा. जगाच्या दृष्टीत तुम्ही कसे असा काही घेणं देणं नाही, पण देवाच्या, संताच्या आणि शास्त्राच्या दृष्टीत तुम्ही चांगलं असले पाहिजे. जगाच्या दृष्टीचा असा घोटाळा आहे. जगाची दृष्टी गरजेनुसार बदलते, जगाची दृष्टी वेळेनुसार बदलते, पण देवाची, शास्त्राची आणि संताची दृष्टी कधीच बदलत नाही. माणूस घडी घडी बदलतो बघा. अर्थात माणसाची नजर बदलते. आता जून महिन्यात नक्षत्र निघतं, त्या नक्षत्रात पाऊस पडतो. काय म्हणतात त्याला? मृग नक्षत्र म्हणतात. आणि त्या मृग नक्षत्रामध्ये एक किडा निघतो काळ्या रंगाचा. काय करतात त्याचं माता मावल्या? मृग नक्षत्रात निघणाऱ्या किड्याचं काय करता? लोणचं घालता ना? काय करता मग? ऐकू येते ना व्यवस्थित? मग ऐकू येते का? मृग नक्षत्रात निघणाऱ्या किड्याची तुम्ही पूजा करता. पूजाच करता ना त्याची. मृग नक्षत्रात निघणाऱ्या किड्याची पूजा करता आणि डोक्यात निघणाऱ्या किड्याची सुद्धा पूजाच करतात. बरोबर आहे ना? कसं करतात मग? असं नखात नख जाईल इथपर्यंत त्याला दाबून त्याचा जीव घेतात बघा. आता मला फक्त एकच सांगा, मृग नक्षत्रात निघतो तो सुद्धा कीटकच आहे आणि डोक्यात निघतो तो सुद्धा कीटकच आहे. पण दोन्ही कीटकाकडे पाहण्याची आमची नजर बदल आहे. एका कीटकाची पूजा करतो, एका कीटकाचा जीव घेतो. अर्थात माणसाची नजर घडी घडी बदलते बघा. माणसाची नजर वेळेनुसार बदलते. माणूस बदलला, नजर बदलते. अरे कपडे घातले तरी नजर बदलते हो. हा, कपडे घातले तरी. रोज एखादा महाराज जर नाईट पॅन्ट टी शर्ट घालून फिरू लागला तर लोक त्याला महाराज म्हणणार नाहीत. पण सर्वसाधारण माणूस जर एके दिवशी धोत्रात दिसला, धोतर घालून दिसला, तर लोक म्हणतात अरे वा, आज चांगला वेश केलाय. अर्थात माणसाची नजर घडी घडी बदलत असते. म्हणून माणसाच्या नजरेत चांगला आहोत की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण देवाच्या दृष्टीमध्ये, संताच्या दृष्टीमध्ये आणि शास्त्राच्या दृष्टीमध्ये चांगलं असलो पाहिजेत. आणि हे चांगलं बनवण्याचं काम करतं, त्याचं नाव आहे भागवत. भागवत श्रवणाने या सगळ्याच्या दृष्टीमध्ये चांगलं होता येत आहे.
ही भागवताची कथा 4 प्रकारची आहे बघा. ही घटनात्मक आहे, ही भागवताची कथा स्तुत्यात्मक आहे, ही भागवताची कथा गीतात्मक आहे आणि ही कथा उपदेशात्मक आहे. अर्थात ही घटनात्मक आहे, याच्यामध्ये घटना आहेत. परीक्षितीने शमिकांच्या गळ्यामध्ये मृत सर्प अडकवला, घटना आहे. ही स्तुत्यात्मक आहे, याच्यामध्ये कुंतीनं केलेली स्तुती, याच्यामध्ये उद्धवानं केलेली स्तुती, पांडवांनी केलेली स्तुती, अनेक भगवत भक्तांनी याच्यामध्ये देवाची स्तुती केली, स्तुत्यात्मक आहे. ही कथा गीतात्मक आहे, याच्यामध्ये भ्रमरगीत, वेणुगीत, गोपीगीत, युगलगीत अशी नानाविध गीत आहेत. आणि ही कथा उपदेशात्मक आहे. या कथेतून माणसाने काही चांगला बोध घेतला पाहिजे. श्रीमद भागवत कथेच्या आयोजनानं पुण्य वाढतंय, भागवताच्या आयोजनानं पुण्य वाढतंय आणि भागवताच्या श्रवणाने पाप जातंय. आयोजन केलं की पुण्य वाढतंय, समोर बसून श्रवण केलं पाप जातंय. जे ऐकलं त्याचं चिंतन अर्थात मनन केलं की आत्मबोध होतो आणि निदिध्यास अर्थात जे सांगितलं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला की ब्रह्म साक्षात्कार होतो. गंमत अशी असते बघा, ऐकून सोडून देणाऱ्यापेक्षा ऐकून आचरणात आणणाऱ्याला फार मोठी किंमत आहे. आमचे गुरुवर्य दृष्टांत सांगायचे, एक माणूस वाटेने चालला, चालता चालता बाजारात चालत होता, बाहुल्याचं दुकान पाहिलं. दुकानदाराने अशा बाहुल्या मांडून ठेवल्या होत्या. विचारलं, दुकानदार दादा बाहुलीची किंमत काय? दुकानदार म्हटला, कुठल्या बाहुलीची पाहिजे? सांगा या 2-3 बाहुल्याची काय. हे पहा, हे आहे ना, ही 10,000ची आहे, ही तिच्या बाजूची 50,000ची आहे आणि तिच्या बाजूची 1,00,000ची आहे. तो गिराईक म्हटलं, दुकानदार दादा, अरे या तिन्ही बाहुल्या तर दिसायला सारख्याच, उंचीला सारख्याच, कपडे सारखे, रंग सारखा, मग एकीची किंमत 10,000, एकीची 50,000 आणि एकीची ₹1,00,000 का बरं? दुकानदार म्हटला, ह्या दिसतात सारख्या पण यांच्यात काही बदल आहेत. काय? दुकानदाराने एक काडी घेतली आणि 10,000च्या बाहुलीच्या कानात घातली. जशी कानात घातली तशी दुसऱ्या कानातून बाहेर निघाली. दुकानदार म्हटलाय, बा ही अशी बाहुली आहे, ही भागवताला जाते, रामायणाला जाते, नुसतं ऐकते, इकडून सोडून देते. त्यामुळे या बाहुलीची किंमत फक्त 10,000. चांगलं. ही दुसरी 50,000ची, ऐका, दुकानदारानं तिच्या कानात काडी घातली, तिच्या तोंडातून बाहेर आली. ही बाहुली भागवताला जाते, रामायणाला जाते, कीर्तनाला जाते आणि ही कीर्तन कथा भागवत ऐकते, पण घरी येऊन सगळ्या गलीला सांगते, पण वागत नाही स्वतः, फक्त ऐकते लोकाला सांगते. म्हणून हिची किंमत 50,000 आणि ही 1,00,000ची. तिच्या कानात काडी घातली, ती कुठूनच बाहेर आली नाही बघा, बहुतेक तिच्या पोटात गेली असेल. म्हणजे ही बाहुली भागवताला जाते, कथेला जाते, कीर्तनाला जाते, ऐकते सुद्धा आणि ऐकलेलं आचरणात आणते, म्हणून हिची किंमत ₹1,00,000. अर्थात ऐकून सोडून देणाऱ्याची किंमतच नाही, ऐकून जगाला सांगणाऱ्याचीही किंमत नाही, पण ऐकून स्वतः जो वागतोय त्याची मात्र मोठी किंमत आहे बघा. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि याच्या विरोधातलं प्रमाण आहे, बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख. तुकोबा म्हणतात, एक बोलतो आणि एक वागतो, त्याचं तोंड सुद्धा बघू नका. अर्थात भागवत ऐकलंही पाहिजे, त्याचा निदिध्यास केला पाहिजे, म्हणजे ब्रह्म साक्षात्कार होतो बघा. कथेचा प्रथम दिवस आहे आणि मग पहिला दिवस म्हटलं की महात्म्य सांगावं लागत असतंय. महात्म्य का सांगतात बरं? तर महात्म्याशिवाय वस्तूची किंमत कळत नसते, म्हणून महात्म्य सांगावं लागत असतंय. वस्तूची किंमत कळण्याकरिता महात्म्य सांगावं लागत असतंय. एक गुराखी नदीच्या वाळवंटामध्ये
जनावर म्हशी गाई चारण्याचं काम करत होता. म्हशी गाई चारता चारता त्याला चमकणारा खडा सापडला आणि त्यानं तो खडा म्हशीच्या गळ्यात बांधला. एक शहाणा रत्न पारखी माणूस तिथून जाऊ लागला. त्यानं पाहिलं की म्हशीच्या गळ्यामध्ये अडकवलेला जो खडा आहे तो खडा नाही तर तो हिरा आहे. आणि त्यानं बोलून दाखवलं. त्या गोराख्याला म्हटलं, दादा हा एवढा खडा देशील का मला? गोराखी म्हटला, नाही हो, फार महागा मोलाचा खडा आहे आणि मला मोठ्या मुश्किलीनं सापडला, मी देणार नाही. हा रत्न पारखी म्हटला, अहो मी तुम्हाला त्याचे 10 रुपये देईन. गोराखी म्हटला, 10 रुपये नाही पण 20 रुपये दिले तर घेऊन जा. रत्न पारख्याने 20 रुपये काढून दिले आणि गोराख्यानं तो हिरा काढून दिला. गंमत अशी, अनमोल किमतीचा हिरा पण अवघ्या 20 रुपयाला विकला बघा. का बरं? याचं कारण असं आहे, त्या गोराख्याला त्या हिऱ्याचं महिमान कळालं नाही म्हणून. जर त्या हिऱ्याचं महिमान त्याला कळालं असतं तर अनमोल अशा किमतीचा हिरा 20 रुपयाला दिलाच नसता. अर्थात वस्तूची किंमत कळावी याच्याकरिता महात्म्य ऐकायचं असतं बघा. पुण्याच्या रेल्वे स्टेशनला एक माणूस, एक मुलगा पेन विकण्याचं काम करत होता. घ्या हो पेन घ्या, पेन घ्या, पेन घ्या, 10ला 1, 5ला 1, 10ला 3, 5ला 1, 10ला 3 घ्या. मग लोक त्याच्या जवळ जायचे, कितीला दिला रे पेन? ते बाळ म्हणायचं, बा 5ला 1 आहे, 10ला 3 आहेत, घ्या. पण माणसं निर्दयी महाराज, 5ला 1, 10ला 3 म्हटलं की लोक म्हणायचे 10चे 4 दे. आणि त्यातल्या त्यात माणसाचं बरं आहे, त्यांचं फार मोठं गणित आहे. हो, ते आता 100 रुपयाची वस्तू 20 रुपयापासून मागतात बघा. हो, दुकानदाराला चांगला अनुभव असतोय. आणि मग ते बाळ पेन विकत होतं आणि त्याच्या शेजारी एक सोनाराचं दुकान होतं. दिवसभर त्या सोनारानं हा सगळा विधी पाहिला. संध्याकाळी सोनार त्या बाळाच्या जवळ गेला. काय करतो रे? पेन विकतो. कितीला? 5ला 1 देतो, 10ला 3 देतो. पण लोक महाराज 10चे 4 मागतात. तू शाळेत जात नाही का? जातो म्हणे काका, पण शाळेची फीस भरण्याकरता माझ्याकडे पैसे नाही, म्हणून काही काम करावं आणि शाळेची फीस भरावी म्हणून हा व्यापार लावलाय. एक पेन देतो का मला? घेऊन जा म्हणे. त्या बाळाने एक पेन दिला त्या सोनाराला. आता बारीक आहे का, त्या सोनारानं त्या पेननं काही लिखाण केलं, त्याच्यातली शाई अर्धी संपवली. त्या पेनाला जरा मातीत लोळवलं, अर्थात त्याला जरा जुनं केलं. आणि ज्या सोन्याच्या महिरवीमध्ये 20 लाखाचे दागिने ठेवायचा, त्या महिरवीमध्ये तो पेन अडकवून ठेवला आणि ती महिरवी काचेत ठेवली अशी समोर दर्शनी भागात दुकानामध्ये. लोक सोनं खरेदी करायला यायचे, विचारायचे, का हो दादा हा पेन इथं का अडकवला? तो म्हणायचा, दुकानातलं काही विचारा पण पेनाचं विचारू नका, काही विचारा पण पेन विचारू नका. आता आपल्या लोकाला अशी सवय आहे, जी गोष्ट विचारू नको म्हणेल ती विचारल्याशिवाय राहत नाही. एक जण म्हटला, सांगाच ना हा पेन का इथं अडकवलाय? आणि मग न राहून तो दुकानदार म्हटला, मी गेलतो लंडनला आणि मग तिथं लिलाव चालू होता, हा पेन तिथून आणला. ज्या काळात भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा पहिली लिखापड याच पेननं झाली म्हणला. मग हा गिराईक म्हटलं, इतका भारी पेन, भारताची लिखापड या पेननं झाली? हो, मला द्या ना. दुकानदार म्हटला, 25,000ला आणलाय. गिराईक म्हटलं, 30,000 घ्या, पण एवढा पेन द्याच मला. 30,000 मोजून दिले, तो पेनही देऊन टाकला बघा. आता मला खरं सांगा, काय किंमत आहे त्या पेनची? फक्त 5 रुपये आहे. पण 5 रुपयाचा पेन 30,000 रुपयाला विकला का? त्याचं कारण आहे, त्या पेनाचं महिमान वाढवलं. या पेनाने भारताची लिखापडी झाली असं म्हटल्याबरोबर त्याची किंमत आपोआप वाढल्या गेली बघा. अर्थात महात्म्य वाढलं, महात्म्य कळालं की वस्तूची किंमत वाढत असते बघा. भागवताचाही काही महिमा आहे, भागवताचाही काही मोठेपण आहे. ज्ञानोबा या जगाला उगीच कळत नाहीत.
ज्ञानोबाराय कळण्याकरिता ज्ञानोबारायला रेडा बोलवावा लागला. ज्ञानोबाराय कळण्याकरता त्यांना भिंत चालवावी लागली. हे रेडा बोलवला, भिंत चालवली, तेव्हा कुठे ज्ञानोबाराय जगाला कळाले. अर्थात त्यांचं महात्म्य कळाल्याशिवाय त्यांची किंमत जगाला कळालीच नाही. तुकोबाच्याही जीवनात अनेक चमत्कार झाले. अनेक साधू संतांना लोकांनी ओळखलंच नाही. जेव्हा त्यांचं महिमान कळालं तेव्हा त्यांची किंमत वाढली. बघा, तसं भागवताचं सुद्धा काही महिमान आहे. याचं नाव आहे बघा श्रीमद भागवत. भागवता प्रोक्तम भागवतम. भगवान स्वतः सांगितलं, स्वतः भगवंतानी हे, म्हणून याला भागवत म्हणतात. बघा, याच्यामध्ये भगवत भक्ताची चरित्र आहेत. भगवान निजधामाला जाण्याची वेळ आली आणि उद्धव रडू लागला. रडणाऱ्या उद्धवाला शांत करावं म्हणून भगवंताने काही त्याला ज्ञान सांगितलं आणि हे भागवत त्याच्या हातामध्ये दिलं. उद्धवा, रडू नको रे, हे भागवत म्हणजे मीच आहे. भागवताच्या आरतीमध्ये आहे बघा, ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण, अर्थात कृष्ण कन्हैया म्हणजे भागवत आहे. हे भागवत म्हणजे मीच आहे, याच्यामध्ये माझं तेज ठेवलंय मी. भगवतम आयम भागवतम, अर्थात हे भागवत म्हणजे मी आहे. ही भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. बघा, आपल्याकडं मूर्तीचे दोन प्रकार आहेत. एक असते अर्चना मूर्ती आणि एक असते वाङ्मयी मूर्ती. अर्चना मूर्ती म्हणजे देवघरात असते, मंदिरात असते, तिला म्हणतात अर्चना मूर्ती. त्या मूर्तीची पूजा करता येते. पण वाङ्मयी मूर्ती म्हणजे जी ग्रंथरूपानं असते. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबराय. गाथा तुकोबाची वाङ्मयी मूर्ती आहे. गाथा म्हणजे साक्षात तुकोबराय. तसं भागवत ही कृष्ण कन्हैयाची वाङ्मयी मूर्ती आहे. भागवत म्हणजे साक्षात कृष्ण कन्हैया आहे. भागवत स्वतःचं महिमान सांगत नाही. मोठी माणसं, मला असं वाटतंय, मोठी माणसं स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण सांगत नसतात. आणि बारीक आहे का, जी माणसं स्वतःचं मोठेपण सांगत असतात ती कधीच मोठी नसतात. बरोबर आहे ना? जी माणसं स्वतःचं मोठेपण सांगतात ती कधीच मोठी नसतात. सूर्य त्याचं महिमान कधीच सांगत नाही. बघा, प्रकाश पडला की त्याचा परिचय मनाने होतो माणसाला. तसं मोठी माणसं स्वतःचं मोठेपण सांगत नसतात. मी फार मोठा कीर्तनकार, मी फार मोठा अमका, मी फार मोठा तमका, असं मोठेपण केलं की समजून जावं हे कोणीच नाहीत. मी म्हणतो असं नाही. ज्ञानोबराय म्हणाले, झालो ऐसा म्हणे तो कोणी चिनेने, काही चिनेने. अर्थात जो मी झालो असा म्हणतो तो काहीच नसतो म्हणाले. हे पद इतकं आवडतंय मला. झालो ऐसा म्हणे तो काही चिनेने. जो म्हणेल ना माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही, हे पद लावायचं. झालो ऐसा म्हणे काही चिनेने, तो कोणीच नाही, शून्य आहे तो. माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही, झालो ऐसा म्हणे तो काही चिनेने, नाही, शून्य आहे. अर्थात स्वतःच मोठेपण सांगणं म्हणजे कमीपणा आहे. बघा, इंद्राला सुद्धा कमीपणा प्राप्त होतो. इंद्रोपी लघुताम याती. स्वतःच मोठेपण सांगितले असे इंद्राला सुद्धा कमीपणा प्राप्त होतो. बघा, आणि महाभारत तर असं म्हणतंय, स्वतःच मोठेपण सांगणं म्हणजे मरण असते. बघा, स्वतःच मोठेपण सांगणं म्हणजे मरण आहे. म्हणून स्वतःच मोठेपण सांगू नये. भागवतही स्वतःचं महिमान सांगत नाही. भागवताचं महिमान इतरांनी सांगितलं. महाभारतातला प्रसंग सांगतो, बारीक आहे का. कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध ठरलं. 5 पांडव 100 कौरव. कौरवाच्या बाजूने द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य आणि दुर्योधनाचा चांगला जिवलग मित्र नाव आहे कर्ण, हा सुद्धा होता. ही बातमी कुंतीला कळली आणि कुंतीला वाईट वाटलं. कुंती कर्णाकडे गेली. आता बारीक आहे का. आणि कुंती कर्णाला म्हणाली, कर्णा, मला असं वाटतंय तू
कौरवाच्या बाजूने न लढता पांडवाच्या बाजूने लढलं पाहिजे. कर्ण म्हटलं आई असं तुला का बरं वाटतंय? कुंती म्हटली कर्णा एक गोष्ट मी झाकून ठेवली रे, पण आता सांगते. हे जसे 5 माझे आहेत ना तसा तो 6वा माझाच आहे गड्या. आणि म्हणून तू तुझ्या भावाच्या विरोधात न लढता तू पांडवाच्या बाजूने लढलं पाहिजे. कर्णाला वाईट वाटलं. कर्ण म्हटलं आई जेव्हा मला खऱ्या आईची गरज होती टाकून दिलंस, आणि आज वेळ आली म्हणून माझ्याकडे आलीस का? मी असं कदापि करणार नाही. मी पांडवाच्या विरोधातच लढणार आहे. कुंतीने पदर पसरला. कर्णा तू उदार आहेस असं ऐकलंय मी. औदार्य देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंती वाढविली. मग एक दान दे गड्या मला. काय दान देऊ? कुंतीचं 5 पांडवापैकी अर्जुनावर विशेष प्रेम होतं. कुंती म्हटली कर्णा एकच दान दे. हे बाकीचे 4 मारलेस तरी चालतंय, पण अर्जुनाला मारू नको. आता कर्ण चौताळला. कर्णानं विचार केला आतापर्यंत जेवढी धनुर्विद्या शिकलो ती एका अर्जुनाला मारण्याकरिता शिकलो, आणि त्यालाच मारायचं नाही म्हणजे काय? आई असं होणार नाही. मी तुला वचन देतो, तू आता याचक म्हणून आलीस ना माझ्या दारात, म्हणून दान देतो तुला. मी तुझे 4ही पुत्र सोडून देईल, पण अर्जुन जर माझ्या समोर आला तर त्याचा वध केल्याशिवाय राहणार नाही. कुंती निघून आली. कृष्ण कन्हैयाला म्हटली कृष्णा कर्ण म्हटलाय 4घांनाही सोडून देईन, पण अर्जुनाला मात्र सोडणार नाही. कृष्ण म्हटला कुंती आत्या तू काळजी करू नको, मी बघतो ते काय करायचं. कर्णाच्या रथावर नकुल सहदेवाचा मामा शल्य होता रथ चाकड्या करता. शल्याची भेट घेतली कृष्णाने आणि सांगितलं शल्य मामा या युद्धामध्ये एकच पथ्य पाळायचं तुम्ही. कोणतं पथ्य? काही झालं तरी अर्जुनाच्या पुढं कर्णाचा रथ आणायचा नाही तुमच्या हातात, आणि मी अर्जुनाचा सारथी आहे. काही झालं तरी मी कर्णासमोर अर्जुनाचा रथ आणणार नाही. म्हणजे या दोघांचं युद्ध होऊच द्यायचं नाही. रोजच कर्णानं म्हणायचं शल्य मामा चला कर्ण अर्जुनाकडे. शल्यानं म्हणायचं कर्णा अगोदर समोरच्या संग लढ मग बघू अर्जुन. एके दिवशी धर्मराज समोर आले युधिष्ठिर. कर्ण म्हटला मामा चला अर्जुनाकडे. शल्य म्हटले अगोदर धर्मासंग लढ मग बघू अर्जुन. धर्मराज युधिष्ठिराचं आणि कर्णाचं युद्ध लागलं. पण त्या दिवशी कर्ण इतका त्वेषानं लढला महाराज की धर्मराज हारले बघा. पण आईला वचन दिलं होतं 4 सोडून देईल, मारलं नाही सोडून दिलं. पण धर्मराज खजील झाले. युद्धात हारल्यामुळं खाली मान घातली आणि शिबिरात येऊन बसले. संध्याकाळच्या वेळेला अर्जुनाच्या कानावर बातमी गेली की दादाचं आणि कर्णाचं युद्ध झालंय. म्हणून अर्जुन धर्मराजाला भेटायला गेले. दादा तुमचं आणि कर्णाचं युद्ध झालंय, कानावर आलं माझ्या, काही दुखापत झाली नाही दादा, बरे आहेत ना तुम्ही? अर्जुन मोठ्या प्रेमाने चौकशी करतो, पण धर्माला राग आला आणि धर्म म्हटले अर्जुना तुझ्यासारखा धनुर्धारी भाऊ असताना मला युद्धात हरावं लागलं, मग तुझ्यासारख्या भावाचा काय उपयोग आहे मला? अर्जुनानं खाली मान घातली, ऐकत होता. रागारागाने बोलता बोलता पुन्हा दादा म्हणाले की अर्जुना तुझं ते गांडीव धनुष्य मोड आणि दे टाकून. त्याचा एवढा अभिमान बाळगतोस, पण ते तुझ्याजवळ असताना सुद्धा मला युद्धात हरावं लागलं. आता अर्जुन इतके वेळ शांत होता, पण गांडीव धनुष्याला बोललेलं अर्जुनाला सहन झालं नाही. त्याच धनुष्याला बाण लावला आणि स्वतःच्याच भावावर धरला त्यानं. भगवान प्रकट झाले. अर्जुना काय करतो? स्वतःच्या थोरल्या भावाला मारणं अपराध आहे. देवा माझा पण आहे, जो कोणी माझ्या धनुष्याची निंदा करील त्याला मी मारीन, आणि माझ्या दादाने माझ्या धनुष्याची निंदा केली त्याच्यामुळे मी त्यांना आता मारणार आहे. देव म्हटले अर्जुना मोठ्या भावावर शस्त्र उचलणं अधर्म आहे. मी तुला मधला मार्ग सांगतो. मधला मार्ग? हो. ज्या योगे धर्मराजाचं मरणही होईल, पण ते मरणार नाही तर तुझा पणही पूर्ण होईल. सांगा म्हणे देवा मधला मार्ग. आता मधला मार्ग बारीक सगळे ऐका. देवानं सांगितलं अर्जुना
आपल्यापेक्षा वडील माणसाला, आपल्यापेक्षा ज्ञानी माणसाला 4 लोकात अपमानित करणं त्याचं मरण असतंय. तुझ्या दादाची निंदा कर, तू त्याला अपमानित कर, त्याचं मरण होईल आणि तुझा पण पूर्ण होईल. मग अर्जुनाने धर्माला अनेक शिव्या दिल्या बघा. धर्माचं मरण झालं आणि अर्जुनाचा पण पूर्ण झाला. देव निघून गेले, पण अर्जुनाने द्वारामध्ये चिता रचली. ती चिता पेटवली आणि प्रदक्षिणा घालायच्या चालू केल्या. 5 प्रदक्षिणा घालायच्या आणि मध्ये उडी मारायची. पुन्हा देव हजर झाले. अरे अर्जुना, आता अजून काय केलं बाबा? अर्जुन म्हटला, देवा माझा पहिला पण होता. जो कोणी माझ्या दादाची निंदा, धनुष्याची निंदा करील त्याचा मी वध करीन. माझ्या दादाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलं, माझा पण पूर्ण झाला आहे. पण माझा दुसरा पण असा आहे, जो कोणी माझ्या दादाची निंदा करीन त्याचाही मी वध करीन. आणि माझ्या दादाची निंदा मीच केलेली आहे, त्याच्यामुळं मी आता मरणार आहे. देवाने विचार केला, काय अवघड झाले हे, कर म्हणले प्रदक्षिणा. अर्जुनानं 2 प्रदक्षिणा मोठ्या थाटात केल्या, पण 3ऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेला देवाकडे बघायला लागला. 4थी चालू झाली तशी देवाला म्हणायला, देवा बघा ना मगासारखा काही मधला मार्ग निघतंय का, नाही तर मरतोच म्हणे. आता देवाने परीक्षा घेतल्यासारखं केलं आणि 5व्या प्रदक्षिणेच्या वेळेला देव म्हणते, थांब, सापडला मधला मार्ग. काय आहे मधला मार्ग? आता बारीक आहे का? अर्जुना, आपल्यापेक्षा ज्ञानी आणि विद्वान माणसाला, वयोवृद्ध माणसाला 4 लोकात अपमानित करणं त्याचं मरण असतंय. तसं स्वतःच्या तोंडानं स्वतःची कीर्ती सांगणं सुद्धा मरणच असतंय. तू स्वतःच्या तोंडानं सुद्धा तुझं मोठेपण सांग, म्हणजे तुझं मरण होईल आणि तुझा पणही पूर्ण होईल. आणि मग अर्जुन चौकात उभं राहिला आणि मग म्हणू लागला, म्या संग्राम हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाय फेडीला. अर्थात ज्ञानोबानी तो संग्राम म्हटले, पण इथं अर्जुनाचा स्वतःचं वर्णन सांगतोय. मी महादेवाला जिंकलं युद्धामध्ये, मी असं केलं, मी तसं केलं, असं मोठेपण त्यानं सांगितलं आणि त्याचं मरण झालं. बघा मी का सांगतो हे, महाभारत असं म्हणतंय, स्वतःच्या तोंडानं स्वतःचं मोठेपण सांगणं म्हणजे मरण असतंय. आता विचारा आपापल्या मनाला, आपण दिवसात किती वेळा मरतो? किती वेळा मरतो दिवसात आपण? अरे प्रत्येकाजवळ गेलं की स्वतःचं सांगत बसतो, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं हे, माझ्यामुळं ते. प्रत्येक शब्दागणी मरण होते बघा आपलं. भागवत स्वतःच्या तोंडानं स्वतःचं मोठेपण सांगत नाही. भागवताचं महिमान, भागवताचं मोठेपण सुरुवातीला पद्मपुराणे वर्णन केले आणि शेवटी स्कंद पुराणाने 6 अध्यायामध्ये वर्णन केलं बघा. हे भागवताचं महिमान भागवताने नाही सांगितलं, पद्मपुराणाने सांगितलंय. काय आहे त्या भागवताचं महिमान? पद्मपुराणात श्री व्यासजी महाराज या भागवताचं महिमान सांगतात. त्या महिमानातला पहिला अध्याय आणि त्यातला पहिला श्लोक ऐका. हरि ओम श्री परमात्मने नमः. श्री व्यास उवाच सच्चिदानंदरूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अर्थात या श्लोकामध्ये त्या भगवंताला नमनही केलंय आणि व्यासदेवजी महाराज त्या भगवंताचा परिचयही देतात. परत ऐका. पहिलं तुकडा आहे सच्चिदानंद रूपाय, याच्यामध्ये देवाच्या स्वरूपाचा परिचय दिलाय. विशोत्पत्त्यादि हेतवे या कडव्यामध्ये देवाच्या कार्याचा परिचय दिलाय. तापत्रय विनाशाय याच्यामध्ये देवाच्या नामस्मरणाच्या फलाचा परिचय दिलाय. आणि शेवटच्या तुकड्यात त्याच्या नामाचा परिचय दिलाय. कोण आहे तो? श्रीकृष्णाय वयं नमः. पहा परिचय दिलाय याच्यामध्ये देवाचा. परिचय फार महत्वाचा असतो आणि परिचयाशिवाय देव कळत नाही बघा. परिचय गरजेचा असतोय बघा. ओळख वेगळी असते आणि परिचय वेगळा असतो. मंदिरामध्ये देव दिसतो ही त्याची आमची ओळख आहे. आज बारीक आहे का? मंदिरामध्ये देव दिसतो
ही त्याची आणि आमची ओळख आहे. पण तुमच्या सगळ्यामध्ये देव दिसतो हा देवाचा परिचय आहे. चराचरात देव दिसणं हा देवाचा परिचय आहे. आणि फक्त पंढरपूरला दिसणं त्याची ओळख आहे. हे मी म्हणतो असं नाही. संत श्रेष्ठ नामदेव महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञान दादा, सावतामाळी महाराज, जगमित्र नागाबाबा, ही सगळी संत कबीर महाराज, ही सगळी मंडळी संत परीक्षक गोरोबा काकांच्या घरी जमली तेरला. सगळे गप्पा मारत बसले होते आणि चिमुरडी मुक्ताई खेळत होती. खेळणाऱ्या मुक्ताईला लाकडाची एवढी एवढी फळी सापडली. ती मुक्ती काकाच्या जवळ घेऊन आली. काका हे काय आहे? काका म्हटले, मुक्ते याला थापटणं म्हणतात. काका काय करतात त्या थापटण्याने? मुक्ते कोणतं गाडगं पक्का आणि कोणतं कच्चं हे तपासण्याचं काम करतं थापटणं हे. मग काका एवढे गाडगे इथं बसले, कोणतं पक्क आणि कोणतं कच्चं सांगा ना. आणि काकाही तिच्या खेळण्यात रमून गेले. हातात थापटणं घेतलं आणि निवृत्तीनाथ दादाच्या डोक्यात मारलं. मुक्ते गाडग फार पक्का आहे बरं का हे. पुन्हा ज्ञानेश्वराच्या डोक्यात मारलं. मुक्ते हे सुद्धा गाडग पक्का आहे. हे नामदेवानं पाहिलं. नामदेव महाराज मनात विचार करतात, अरे इथं संत सभेला आलोत आपण आणि काकाने काय पोर खेळ लावलाय. सगळ्याच्या डोक्यात मारतात. काका पक्का आहे, पक्का आहे, हे सुद्धा पक्का आहे. शेवटी नामदेव महाराजांची वेळ येते. काका नामदेव महाराजांच्या डोक्यात मारणार, तितक्यात नामदेव महाराजांनी हात धरला. काका हा काय पोर खेळ लावलाय? ही लहानशी मुक्ती खेळते म्हणून तुम्ही तिच्यासोबत खेळताय? पण काका इतके गर्क झालते खेळात. काका म्हटले, मुक्ते सगळे गाडगे पक्के आहेत ग, पण एवढं गाडग मात्र कच्चच राहिलंय बघ. एवढं मात्र गोरा म्हणे कोरा, राही लागे बाई तिळ भरी नाही भाजीला. तिळभर सुद्धा भाजलं नाही, हे कोरच आहे. नामदेव महाराजाला राग आला. उठले, पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. देवा मी कच्चा का? कच्चा आहे देवा मी? देव म्हटले, नामा जाऊ दे, मोठ्या माणसाचं एवढं मनावर घ्यायचं नसतंय, पण सांगा देवा मी कच्चा का पक्का? देव म्हटले, खरं सांगू नामा? खरं सांगा देवा. नामा तू खरंच कच्चा आहे रे. देवा मी तुझ्या बरोबर जेवतोस, तू माझ्या बरोबर माझ्या हातचं दूध पितोस, माझ्याकरता बेटेवून खाली येतोस, तरी मी कच्चा? नामा मी तुला याच मंदिरात दिसतो म्हणून तू कच्चा आहेस. मी पक्का होण्याकरता कुठे जाऊ? जा म्हणे औंढ्या नागनाथाला, तिथे तुला श्रीगुरु भेटतील आणि तुला पक्क बनवतील. नामदेव महाराज औंढ्या नागनाथाला आले. विसोबा खेचरांची भेट घेतली. श्रीगुरूंनी डोक्यावर हात ठेवला. आता चराचरात देव दिसतो बघा. कुत्र्यातही देव दिसला हो. आता ऐका गड्या, मंदिरात देव दिसणं याला देवाची ओळख म्हणतात, पण सगळ्या जगात चराचरात सजीवात देव दिसणं याला देवाचा परिचय म्हणतात. आणि मला असं वाटते देवाची ओळख असण्यापेक्षा देवाचा परिचय गरजेचा आहे. बघा देवाचा परिचय असला पाहिजे. एक भगवत भक्त होता, फार निष्ठेनं देवाची पूजा करायचा, उपासना पाणी घाल नाही करायचा. एके दिवशी संध्याकाळी झोपी गेला बघा, आणि 12:30 वाजता देव त्याच्या स्वप्नात आले. खरं सांगा, देवाने स्वप्नात यावं की नाही यावं? आपल्या यावं की नाही यावं? देवानं आपल्या स्वप्नात यावं ना? माझं तसं म्हणणं नाही, त्यानं आपल्या स्वप्नात आलंच पाहिजे. यावं की नाही? पण कीर्तनकार कथाकार इथं बसून सांगतात, कीर्तनात उभारून सांगतात, अजून आमच्या स्वप्नात आला नाही. खरं सांगू, ही कीर्तनात सांगण्याची गोष्ट नाही, ही लाजेची गोष्ट आहे बघा. हे काय मोठ्यानं सांगतो तू? ज्या अर्थी एवढी कीर्तन करून, एवढी कथा करून, एवढं मस्मरण करून, एवढी वारी करून, पवित्र तुळशीची माला गळ्यात धारण करून जर तो आमच्या स्वप्नात येत नसेल, तर आमच्या भक्तीत कुठेतरी ओढीव आहे बघा. आमच्या भक्तीत कुठेतरी कमीपणा आहे, म्हणूनच तो आमच्या स्वप्नात येत नाही. माझं तसं पक्क मत आहे. भांडत जा देवाला, म्हणत जा त्याला, अरे तुझ्याकरता माळ घातली, तुझ्याकरता कीर्तनात येतो, तुझ्याकरता नामस्मरण कीर्तन ऐकतो. कमीत कमी तो आमच्या प्रत्यक्ष नाही आला तरी चालतंय, पण आमच्या स्वप्नात तरी आला पाहिजे बघा.
देव कमीत कमी स्वप्नात तरी आपल्या आलाच पाहिजे बघा. मी स्वाभिमानानं सांगतो, माझ्या स्वप्नात येतो बरं का, यायलाच पाहिजे त्यानं. अरे त्याच्याकरता एवढं केलंय, मग त्यानं स्वप्नात नाही का आपल्या यायला पाहिजे त्यानं आपल्या स्वप्नात. ते भगवत भक्ताच्या स्वप्नात देव गेला. त्याला बरं वाटलं. काय करू देवा? देव म्हटले तू म्हणशील ते करतो, काय करायचं सांग. देवा एकच इच्छा आहे. काय? देवा तुम्ही माझ्या घरी जेवायला या. तेव्हा म्हटले त्याला काय लागतं, येतो परवा दिवशी जेवाय, दुपारी 12 वाजता येतो बरोबर. मी सकाळी जाग झाला, सगळ्या गावात दौंडी दिली. ऐका हो ऐका, परवा दिवशी दुपारी बरोबर 12 वाजता भगवान पंढरीश परमात्मा माझ्या घरी जेवायला येणार आहे आणि सगळ्या ग्रामस्थ मंडळीने देवाबरोबर जेवायला आमच्या घरी यावं हो. दौंडी दिली. 10 एकरचा मंडप घातला. बँडवाले सांगितले, हार फुला माळा, सगळे राजकारणी गोळा केले. महाराज लोक ह भ प गायक वादक सगळे गोळा केले. देव येणार देव येणार देव येणार. पंचपक्वानाचा बेत तयार केला. देव येणार ना. गंमत अशी, बरोबर 12 वाजले. हा नवीन कपडे घालून, हातामध्ये पंचपात्र अर्थात पंचपाळ, चंदनाचं ती वाटी, ती पंचारती घेऊन उभा राहिला गेटमध्ये. देव आला की त्याला आता पुजायचं आणि घेऊन यायचं. बरोबर 12 वाजता विटेवरच्या मालकाने विटेवून उडी मारली. निघाला देव. पण जाताना देवाने एक बदल केला बघा. जाताना त्यानं पितांबर काढला आणि फाटकं धोतर नेसला. डोक्यावरचा मुकुट काढला आणि केस असे विस्कटले. जरा मलिन झाला चेहरा त्याचा. एका हातात गाठोडं घेतलं, एका हातात काठी घेतली आणि मलिन चेहऱ्यानं देव बरोबर 12 वाजता त्याच्या गेटला येऊन उभं राहिला. हा तिथंच उभा होता. अरे पोटाला भूक लागली, वाडा काहीतरी. हा म्हटलं ए भिकाऱ्या सरक बाजूला, देव यायची वेळ तू आलास का मध्येच? द्या हो भूक लागली हो, ऊन लागते, द्या काहीतरी. याला हकला रे बाजूला. एक जण म्हटलं अहो द्या, देव कोण्या रूपाने येईल सांगता येते का? वाडा नाही म्हणे, माझा देव येणार आहे आणि मी याला काहीच देणार नाही. देवाला हकलून दिलं बघा. देवाने विचार केला, भिकाऱ्याच्या रूपात गेलो म्हणून कदाचित मला ओळखलं नसेल. देवानं भिकाऱ्याचं रूप टाकून दिलं, जावयाचं रूप घेतलं. लाडकं नातं. आणि जावयाचं रूप घेऊन देव आला. सासरे बुवा तुमचा देव 12ला येणार होता, 2 वाजलाय. देवच म्हणायला लागला बरं का. अहो आम्हाला लांब जायचंय आणि पटकन कार्यक्रम आवरा, जीव घाला आम्हाला जाऊ द्या. तुमच्या देवाच्या नावचं ताट वाढून ठेवा, तो आला की जेवेल. सासरे बुवा म्हटले नाही, माझा देव आल्याशिवाय कोणाला जेवाय मिळणार नाही. जावई बापू तुम्हाला लय गडबड असेल तर जा म्हणले, पुन्हा येऊ नका आमच्या दाराला. कोणाला म्हणतो? देवाला नाही हो, जावायला म्हणे. देवाला कसं म्हणे? देव गेला बघा. देवाने विचार केला, भिकाऱ्याच्या रूपात ओळखलं नाही, जावयाच्या रूपात ओळखलं नाही, आता आपणच जाऊन खावं. देवानं कुत्र्याचं रूप घेतलं. देव आला आणि जसा आला तसा स्वयंपाक खोलीत गेला आणि बासुंदीच्या कडेत तोंड घातलं. कोणी? देवाने. आणि यानं पाहिलं, हातामध्ये काठी घेतली, घर फिरवली आणि मारली जाऊन त्याच्या पाठीमध्ये. कुत्र ओरडत पळून गेलो बघा. 4 वाजला, देव आला नाही. लांबचे पाहुणे उपाशीच निघून गेले. यानं कोणाला जीव दिलं नाही. लोकही उपाशी नावं ठेवत निघून गेले. सगळा कार्यक्रमाचा हे झालं बघा. यालाही झोप आली नाही. देव आला नाही. संध्याकाळी गोडी घेतली, झोपेची झोपला. पण बरोबर 12:30 वाजता पुन्हा देव स्वप्नात आला. भांडायला देवाला, देवा तुझ्यामुळे लाज गेली माझी, तुझ्यामुळे इज्जत गेली माझी. येतो म्हटलास आला नाहीस. एवढा स्वयंपाक, एवढे माणसं गोळा केले, एवढा मोठा मंडप, एवढा खर्च केला मी, तू आला नाहीस. देव म्हटले अरे मला बोलू तर दे. एकदा नाही दादा, मी 3दा आलो होतो. 3दा. कधी आला होता? अरे बरोबर 12 वाजता आलो होतो भिकाऱ्याचं रूप घेऊन, पण तू मला हकलून दिलंस. जावयाचं रूप घेऊन आलो, संबंध तोडलास माझा. कुत्र्याचं रूप घेऊन आलो, हातामध्ये काठी घेऊन मारलंस मला. मग हा म्हटला, देवा तुम्ही भिकाऱ्याच्या आणि कुत्र्याच्या रूपात कशाला आलात? तुम्ही तर गरुडावर बसून, चतुर्भुज होऊन, पितांबर घालून, कंठी कौस्तुभ माळा बांधून यायचं असतंय. तुम्ही माणूस म्हणून, भिकारी म्हणून यायचं नसतंय. देवानं दिलं उत्तर गोड आहे. देव म्हटले, बाळ ज्या दिवशी भिकाऱ्यामध्ये, पाहुण्यामध्ये, माणसामध्ये, कुत्र्यामध्ये मी दिसेल ना तुला, त्या दिवशी मला स्वतःला येण्याची गरज पडणारच नाही. अर्थात मंदिरात देव दिसणं,
देवाची ओळख आहे, पण चराचरामध्ये देव दिसणं देवाचा परिचय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे 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 जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जपतासी नाही, पूजा ध्यान जपतासी नाही, हरिमुखी गाता हर पल देता, हरिमुखी गाता हर पल देता, हरिमुखी गाता गाता हर पल देता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप. ज्याच्या ज्याच्याकडे पाहतोत ना तो देव दिसला पाहिजे बघा. आणि खरं सांगू, हीच खरी भक्ती आहे. सर्वत्र देव दिसणं ही भक्तीची सगळ्यात मोठी अवस्था आहे बघा. याला भक्ती म्हणतात. हे माझं नाही, भगवान स्वतः बोलले ज्ञानोबाच्या मुखाने, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या त्याच्यामध्ये देव दिसणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे बघा. हा देवाचा परिचय आहे. आणि देवाची ओळख होण्यापेक्षा देवाचा परिचय अत्यंत गरजेचा आहे. तुकोबराया करता निळोबराय धरणं धरून बसले. 42-43 दिवस धरणं धरलं बघा. तुकोबा काही आले नाही, पण देव आले. उघड डोळे आलो मी. निळोबाने पाहिलं. निळाबराय म्हटले, निळा म्हणे, आम्ही नोळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो देवा. तू असशील तू देव, पण मी तुला ओळखत नाही रे, तुझा माझा परिचय नाही. लोकांनी त्याचा असा अर्थ केला बघा. निळोबाराय म्हणले, चल जा, मी तुला ओळखत नाही, जा. तसं नाही म्हणले निळोबाराय. निळोबाराय म्हटले, देवा तू देवच असशील, पण माझ्यावर आणखीन श्रीगुरूची कृपा झाली नाही, त्याच्यामुळं मी तुला ओळखत नाही बघ. तू जा, माझ्या श्रीगुरूला पाठवून दे, ते माझ्यावर कृपा करतील आणि मग तुझा माझा परिचय होईल. या अर्थाने निळा म्हणे, आम्ही न ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. अर्थात देवाचा परिचय अत्यंत गरजेचा आहे. आणि व्यास महाराज या प्रथम श्लोकामध्ये त्याचा परिचय देतात. त्याच्या स्वरूपाचा परिचय दिलाय. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आनंद घन परमात्मा. तो सत्य आहे. सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला. किंवा आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. त्याच्या स्वरूपाचा परिचय सांगितलाय. विश्वोत्पत्त्यादी हेतवे, त्याच्या कार्याचा परिचय आहे. काय करतो? विश्वाची उत्पत्ती करतो, विश्वाचं पालन करतो आणि विश्वाचा संहार करतो बघा. निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. गीता म्हणते की गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. अर्थात पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नवलंडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाते चाळिता. ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू, गगनाईसा साक्षीभूतू तो ही मिचिगा. अर्थात जगाचं कार्य करणारा तोच, पालन पोषण करणारा तोच आणि लय करणारा सुद्धा तोच.
त्याच्या नामस्मरणाचं फल आहे. तापत्रय विनाशाय, तिन्ही तापाचा नाश होतो त्याच्या नामाने. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक कुठलाच ताप त्याच्या नामस्मरणाने राहत नाही बघा. त्याचं नाव काय? त्याचं नाव सांगतात श्रीकृष्णाय वयम नमः. त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. वयम नमः, आम्ही सर्वजण मिळून त्याला नमस्कार करतो. प्रत्येक मोठ्या माणसाच्या पुढे श्री लावावं लागत असतो बघा. श्री म्हणजे लक्ष्मी. कृष्णाच्या पुढे लावत असाल तर श्री म्हणजे राधा, श्री म्हणजे लक्ष्मी बघा. आता काही संन्यासी आहेत, काही ब्रह्मचारी आहेत, त्यांच्या नावापुढे श्री श्री 108 किंवा श्री श्री 1008. याचा अर्थ काय? यांची एवढी योग्यता आहे की यांच्या नावापुढे 108 वेळा श्री लावावा लागत असतो, पण तो तितकीच लिहायला जागा नसते, म्हणून मग ते संख्येनं दाखवतात. श्री श्री 108 किंवा श्री 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 1008. म्हणजे यांची इतकी योग्यता आहे की यांच्या नावापुढे 1008 वेळा श्री लावावा लागतो. म्हणून प्रत्येकाच्या नावापुढे श्री लावणं गरजेचं आहे बघा. जी ज्येष्ठ आहेत, साधू संत आहेत, त्यांना सहज नाही बोललं पाहिजे. त्यांच्यापुढे श्री लावला. श्री ज्ञानोबाराया, श्री तुकोबाराया, श्री विठ्ठल परमात्मा, अर्थात यांना श्री लावलाच पाहिजे बघा. तशी श्री म्हणजे लक्ष्मी अर्थात राधा, आणि तिच्या समवेत कृष्ण कन्हैयाचं नाव, आणि मग तो 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 आहे. कोण आहे? श्रीकृष्णाय. तो श्रीकृष्ण आहे. आणि मग याच्यामध्ये देवाचा परिचय देऊन व्यासदेवजी महाराज भागवताचं महिमान सांगतायत बघा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगणार आहेत. गंगा किनारी बसले दोघंही. शुकदेवजी उंच असणावर बसले, राजा परीक्षिती समोर बसलाय, हात जोडले त्यानं. आणि तेवढ्यामध्ये इंद्र अमृताचा कलश घेऊन खाली आला. शुकाचार्यांनी पाहिला आणि विचार केला, देव आणि त्यातल्या त्यात इंद्र स्वार्थाशिवाय येणारच नाही. ज्या अर्थी आलाय त्या अर्थी काहीतरी स्वार्थ धरून आलाय. विचारलं परीक्षितीने, इंद्र महाराज का आलात? राजे, ओ परीक्षिती महाराज, 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार आहे, ऐकलंय आम्ही. तुम्ही एक करा, हे आमचं अमृत घ्या, तुम्ही अमर व्हाल. आता ही खरी म्हणजे शुकदेवाची, शुकदेव पाहतात, पण ही परीक्षितीची परीक्षा आहे बघा. ज्या काळात चांगलं स्वीकारायचं असतंय त्या काळात इतर देवता परीक्षा घेत असतात. आता भागवतासारखं ज्ञानामृत घेणार आहे परीक्षिती, पण इंद्र परीक्षा घ्यायला आला. आमचं स्वर्गातलं अमृत घ्या, तुम्ही अमर व्हाल. त्यावेळी शुकदेवजी महाराज शांत बसतात. ज्या ज्या वेळेला शिष्याच्या परीक्षेचा वेळ येतो ना, तेव्हा तेव्हा श्री गुरुने शांत बसावं असतं. खुशाल त्याला परीक्षा देऊ द्यावी लागत असते. म्हणजे गुरुलाही कळत असते शिष्य आपला किती पक्का आहे. गुरुने शिष्याच्या परीक्षेत मध्ये मध्ये करायचं नसतंय. एखाद्या माणसाला आपण स्वतःहून माळ घाल म्हणायचंच नाही. तो जेव्हा मनाने येईल आम्हाला माळ घालायची तेव्हाच मग ठीक आहे. आता मी रोज आमच्या मठात येणारी माणसं, जर त्याला कोणी म्हटलं काय उठलं की सुटलं महाराजाकडे जातोस, ते सांगते मला येऊन असा समोर लागला. मी काहीच बोलत नाही. का? मी मनात असं म्हणतो, ही माझी नाही तुझी परीक्षा आहे. पटलं तर ये, नाही तर येऊ नको. आलास परीक्षेत पास झालास, नाही आलास तर ते तुझा प्रश्न आहे. आता तिथे आपण हस्तक्षेप करायचाच नसतो. राजा परीक्षितीची परीक्षा. शुकदेवजी महाराज शांत बसले. इंद्र म्हणतो, महाराज अमृत घ्या आमचं आणि अमर व्हा. तुम्हाला तक्षक चावून मृत्यू येणार आहे, पण आमच्या अमृताने तुम्ही अमर व्हाल. पण परीक्षिती खराच परीक्षार्थी आहे बघा, खरा विद्वान आहे. राजे परीक्षिती म्हणाले, इंद्र महाराज तुम्हाला काय द्यायचं याच्या मोबदल्यामध्ये? इंद्र म्हटला, तुम्ही हे आमचं अमृत घ्या आणि हे भागवत रूपी अमृत आम्हाला द्या, बाकी काही नको. परीक्षिती हुशार आहेत. परीक्षिती म्हटली, इंद्र महाराज उत्तर बारीक आहे का? इंद्र महाराज तुमच्या अमृताने मी
दीर्घजीवी होईल, पण भागवत रूपी अमृताने मी दिव्यजीवी होणार आहे. आणि मला दीर्घजीवी होण्यापेक्षा दिव्यजीवी होण्यामध्ये आनंद आहे. माणसाने थोडंच जगावं, पण कसं जगावं? चांगलं जगावं. जास्त काळ जगलं आता चांगलं नाही जगलं, त्या जगण्याला काय अर्थ आहे? परीक्षिती म्हणाले, इंद्र महाराज तुमच्या अमृताने मी अमर होईलो, जगेल भरपूर दिवस, मी दीर्घजीवी होईन पण दिव्यजीवी होणार नाही. पण मला दिव्यजीवी होण्याची इच्छा आहे. हेच भागवत माझं कल्याण करणार आहे. परीक्षिती महाराज इंद्राने आणलेलं अमृत स्वीकारत नाहीत. शुकदेवाला मोठा आनंद झाला. अर्थात हे भागवताचं महिमा नाही. पण हे ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये तराजू लावतात बघा. खरंच भागवत श्रेष्ठ आहे का तपासावं. एका पारड्यामध्ये वेद शास्त्र उपनिषद घातली, 17 पुराण घातली, आणि एका पारड्यामध्ये भागवताचा एकच श्लोक ठेवला. पण तो एक श्लोक या सगळ्या वेदशास्त्राच्या बरोबरीचा भरला. अर्थात इतर सर्व वेदशास्त्रापेक्षा सुद्धा भागवताचा एकच श्लोक सरस आहे. हे भागवताचा विशेष महिमान आहे. म्हणून भागवत श्रवणाने अनेक जड जीवांचा उद्धार होतो. जगत कल्याण करणारी ही कथा आहे. भूत पिशाच्या योनीतून सुद्धा मुक्ती मिळवणारी ही कथा आहे. या कथेनं भूत पिशाच्या योनीतून सुद्धा मुक्त होता येत आहे. या भागवताच्या कथेनं दिव्यजीवी बनता येत आहे. अरे क्लेम का करते रे बाबा? हे मधीच चिरकायले शिट्टी मारते मधीच. ते भागवताची कथा दिव्य बनवते. दीर्घजीवी नाही, दिव्यजीवी बनवते. अजून विशेष आहे का? अनेक संत महंताची भेट घालून देते भागवताची कथा. कशी काय देते ऐका. भागवताच्या कथेमध्ये अनेक साधू संतांची नावं आली, आणि मग आपण असं मनात समजायचं, एखाद्या ऋषीचं नाव आलं की समजून जायचं यांची आपली भेटच झाली. कारण त्यांच्या मुखातून काही ना काही चांगलं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. हे भागवतातच आहे. व्यासांची भेट होते, नारदांची भेट होते, अनेक ऋषीमुनींची भेट होते बघा. अनेक महात्मे, योगी, जपी, तपी, अनेक भगवत भक्ताची भेट या भागवत कथेच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. अनेक साधू संतांच्या भेटी घ्यायच्या, आणि या भागवताचा विशेष महिमान सुद्धा. अर्थात 6व्या अध्यायात जे या भागवताचं महात्म्य वर्णन केलं पद्मपुराणाच्या, ते गोकर्णाचं उपाख्यान आहे. गोकर्ण उपाख्यान हा असं म्हणतात त्याला. ते उपाख्यान सुद्धा गोकर्णाचं आपल्याला श्रवण करायचं आहे. पण ते आज नाही, ते आता उद्या श्रवण करायचं आहे. आपल्या कथेचा वेळ आहे 1 ते 4 पर्यंतचा. आता आज पहिला दिवस आहे. माझी थोडी धावपळ. पापियों को पाप से है तारती, श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से है तारती, श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती, श्री भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. ये अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला. हरि नाम यही हरि धाम यही, हरि नाम यही हरि धाम यही, जग मंगल की है आरती.
पापियों को पाप से तार। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला। ये शांति गीत पावन पुनीत पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला, हरि दर्श कराने वाला। हे सुख करने हे दुख हरने, हे सुख करने हे दुख हरने, श्री मधुसूदन की आरती, पापियों को पाप से तार। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती। मधुर बोल मधुपंथ खोल, सत्य मार्ग दिखाने वाला, बिगड़े को बनाने वाला, बिगड़े को बनाने वाला, बिगड़े को बनाने वाला। श्री राम जय घनश्याम जय, श्री राम जय घनश्याम जय, प्रभु की महिमा आरती, पापियों को पाप से तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती, पापियों को पाप से तारती। कलिंग लोटांगन वंदे न चरण दयान पायन रूप तुझे, प्रेम मलिंगन मलिंगन भोजन भेवाय तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधु सखा तुमेव, तुमेव विद्या त्रिणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रिय वा बुद्ध्यात्मना कृते स्वभावात् करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणेति समर्पयामि। अच्युतं केशवं नं नारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरिं, श्रीधरमाधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की। Thank you.
Krishna